बालक पारायण उपक्रम कथारूप श्री गजानन महाराज अध्याय 8 निरूपण श्री मोहन वराडपांडे अभिवाचन सौ मेधा वराडपांडे। जय गजानन माझ्या बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत अध्याय 8। मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की प्रत्येक अध्याय सुरू करताना संत कवी दासगणू महाराजांनी कोणत्या ना कोणत्या देवतेची स्तुती केली आहे। कधी त्या देवतेशी युक्तिवाद केला आहे तर कधी लढीवाळ हट्ट केला आहे। या अध्यायातील ईशस्तुती खूप सुंदर आहे। ते भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, तुझी ज्ञान देणारी सर्व शास्त्रे संस्कृत भाषेत आहे देवा, मला तर संस्कृत येत नाही। फुलातील मध बेडूकाला कसे मिळणार? बघा मित्रांनो, माणूस मध तयार करू शकत नाही, ती कला परमेश्वराने फक्त मधमाशीला शिकवली आहे। बेडूक कमळात जाऊन बसले तरी त्याला मध मिळणार नाही, खरंय ना? बरं, अन्नदान करून पुण्य कमवावे तर तेही शक्य नाही, कारण तूच माझ्या पदरात दारिद्र्य बांधले देवा। तीर्थयात्रा करून पुण्य मिळवावे तर तेही आता शक्य नाही, कारण आता मला म्हातारपण आलं आहे, शिवाय नीट दिसतही नाही आता। असा मी सर्व बाजूने हिंदीन आहे देवा, तेव्हा तूच आता काहीतरी कर देवा, कृपा कर माझ्यावर। तू कृपा केलीस तर आभाळातून आम्हाला अगदी फुकट विनामूल्य पाणी मिळते, तलाव विहिरी आपोआप भरतात, तेव्हा तुझ्या कृपेचा एखादा घास माझ्या मुखी तू घाल देवा। किती सुंदर प्रार्थना केली आहे ना दासगणू महाराजांनी, म्हणून मुद्दाम सांगितली तुम्हाला। आता आपण या अध्यायातील कथा बघूया। तर 7व्या अध्यायात आपण पाहिलं की शेगावात देशमुख आणि पाटील या दोन गटात खूप वैमनस्य होतं। कसे एकमेकांचे नुकसान करता येईल याचाच विचार ते करीत। जिथे जिथे समाजात अशी दुफळी असते तिथे तिथे समाजाचे शेवटी नुकसानच होत असते। असं देशमुखांचा एक नोकर होता, त्याचे नाव होते मर्या। देशमुखांचा नोकर असल्याने तो शेगावातील तलावाचे काठावर खंडू पाटील यांच्याशी वाद घालू लागला। खंडू पाटील यांना एक सरकारी कामाचा कागद ताबडतोब अकोल्याला पाठवायचा होता। ते काम पाटलांनी त्या मर्याला सांगितले, तर तो मर्या पाटलांशी वाद घालायला लागला। पाटील त्याला म्हणाले, तुझी बोलण्याची ही पद्धत योग्य नाही, तो अधिकार देशमुखांचा आहे। तरी तो मर्या ऐकत नव्हता। तो पाटलांना म्हणाला, मी तुमचे काम करणार नाही, मी देशमुखांचा नोकर आहे, तुमचा नाही। मी तुमचे काम करणार नाही, तुमचे बोलणे मी शिमग्याच्या बोंबा समजतो। असे म्हणून आपली मूठ वळून तोंडासमोर नेली व बोंबा मारण्याची ॲक्शनही केली। त्या नोकर माणसाचे असे वागणे बघून पाटीलही खवळले। त्यांच्या हातात एक जाड भरीव बांबू होता, तोच पाटलांनी त्याच्या हातावर मारला। त्याचा हात फ्रॅक्चर झाला, तो रडायला लागला। पाटील ते सरकारी काम दुसऱ्या नोकरास काम सांगण्यास निघून गेले। इकडे तो मर्या रडत रडत घरी गेला। त्याचे नातेवाईक मर्याला घेऊन देशमुखांकडे आले। देशमुखांना तर आनंदच झाला, बरं झालं, आता आपण पाटलांना धडा शिकवू, असा विचार देशमुखांनी केला। देशमुख मंडळी त्या मर्याला मोडक्या हातासह घेऊन पोलीस स्टेशनला गेले। खंडू पाटील यांचे विरुद्ध तक्रार नोंदवली। पोलीस म्हणाले, ठीक आहे, आम्ही उद्याच अटक करतो पाटलांना। देशमुखांना आनंद झाला। हे जेव्हा पाटलांना समजले तेव्हा मात्र पाटील घाबरले। त्यांचे धाबेदण आणले, देवाला प्रार्थना करू लागले, देवा, मी गावचा पाटील अधिकारी, आजपर्यंत शेगावात वाघासारखा फिरत होतो, त्याच गावात उद्या मला बेड्या पडणार, माझी अब्रू जाणार, यापेक्षा मरण बरे देवा, काही तुझी अवकृपा। हताश झाले खंडे पाटील, काही सुचत नव्हतं खंडेरावांना। मग त्यांना एकदम सुचलं, श्री गजानन महाराजांकडे जावे, त्यांनाच हे साकडे घालावे, तेच वाचवतील आपल्याला। पोलिसांचे वरचे अधिकारी, वकील यासाठी इतर पाटील बंधू लगोलग अकोल्याला गेले आणि खंडेराव पाटील रात्रीच
सरळ मारुती मंदिरात आले समर्थांना भेटायला. येताच खंडू पाटील महाराजांचे पाया पडले आणि रडू लागले. आसवांचा पूर वाहत होता. रडत रडत खंडू पाटलांनी सर्व घटनाक्रम महाराजांना सांगितला आणि महाराजांना विनंती केली, अशी बेइज्जती होण्यापेक्षा माझा गळा तलवारीने चिरून टाका महाराज, माझ्यावरील हे संकट दूर करा महाराज, अशी वारंवार आर्त प्रार्थना खंडू पाटील करू लागले. महाराजांनी खंडेरावांना दोनही हातांनी कवटाळले, सांत्वन केले पाटलांचे. अरे, काम करणाऱ्या माणसांवर अशी संकटे येत असतात. तुम्ही पाटील व देशमुख एकाच जातीचे असूनही एकमेकांचे नुकसान करायला बघता. जा, भिवू नकोस. देशमुखांनी कितीही जोर केला तरी तुला बेड्या पडणार नाहीत. पुढे तेच खरे झाले. समर्थवाणी खोटी कशी ठरणार? खंडेराव पाटील यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. पाटील मंडळी उत्तरोत्तर महाराजांची सेवा करू लागली. पुढे तर खंडू पाटील अत्यंत आग्रहाने महाराजांना आपल्या घरीच घेऊन गेले राहायला. महाराज पाटलांकडे राहायला गेल्यावर एक दिवस 10-5 तैलंगी ब्राह्मण आले. तैलंगी ब्राह्मण हे विद्वान असतात, कर्मठ असतात, वेद त्यांना पाठ असतात, पण लोभी असतात. गावोगाव फिरायचं, घरोघरी वेदांच्या रुचा म्हणून दाखवायच्या, त्या बदल्यात यजमानांकडून दक्षिणा घ्यायची, हाच त्यांचा व्यवसाय. श्रीमंत पाटील मंडळींकडून काही मिळेल म्हणून ते पाटलांच्या वाड्यावर आले. त्यावेळी श्री महाराज पांघरूण घेऊन निजले होते. त्यांना जागे करण्याकरता ते तैलंगी ब्राह्मण उच्च आवाजात वेदातील रुचा म्हणू लागले. ते म्हणत असताना त्यांनी काही चुका केल्या, पण त्या दुरुस्त न करता पुढील रुचा म्हणू लागले. श्री महाराज एकदम उठून बसले आणि त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही कशाला वैदिक झाले रे? का त्या वेदविद्येला कमीपणा आणता? ही काय पोट भरण्याची विद्या आहे का? मोक्षदात्री आहे ही. डोक्याला भगवी शाल गुंडाळता, तिची तरी काही किंमत राखा. आता मी म्हणतो तसे म्हणा, उगाच भोळ्या भाविकांना फसवू नका. आणि काय आश्चर्य, जी रुचा ब्राह्मणांनी म्हणायला सुरुवात केली होती तो संपूर्ण अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला, कोठेही न चुकता. शब्दोच्चार तो इतके स्पष्ट की जणू काही ऋषी वसिष्ठ साक्षात वेद म्हणत आहेत. ते पाहून आणि ऐकून तैलंगी ब्राह्मण चक्रावून गेले. त्यांना तर मान वर करून महाराजांकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. ते मनात म्हणू लागले, हा कशाचा वेडा? हा तर महाज्ञानी आहे. 4ही वेद यांना पाठ आहेत. हा तर साक्षात परमेश्वर, परमहंस जीवनमुक्त सिद्धयोगी आहे हा. आपले काही पुण्य होते म्हणून आपल्याला दर्शन झाले यांचे. महाराजांनी खंडू पाटलांकडून सर्व ब्राह्मणांना रुपया दक्षिणा देवविली. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावी निघून गेले. असो, लोक आणखीनच भजू लागले महाराजांना. महाराजही कंटाळले. खरे जे संत असतात त्यांना मोठेपणा आवडत नसतो, म्हणून महाराज तिथूनही निघाले. शेगावच्या उत्तर दिशेला कृष्णाजी पाटील यांचा एक मळा होता. मळ्यात भरपूर भाजीपाला होता. एक कडुलिंबाचा भव्य वृक्ष होता. त्याखाली थंडगार हवा होती. जवळच एक शिवमंदिर होतं. महाराज पाटलांच्या वाड्यातून निघाले आणि थेट या मळ्यात आले. कडुलिंबाच्या सावलीत शिवमंदिराच्या ओट्यावर बसले महाराज आणि महाराज कृष्णाजींना म्हणाले, हा भोलेनाथ कर्पूर गौर तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मी पण आलो इथे काही दिवस राहायला. मला सावली करून दे कृष्णा. महाराजांचे ते वाक्य ऐकले मात्र लगेच कृष्णाजींनी 6 पत्रे मागवले. ओट्यावर महाराजांना सावली करून दिली. तिथेच मळ्यात महाराज राहू लागले. आता जिथे राजा राहायला जातो तीच राजधानी होते. त्यामुळे महाराजांची सेवा करायला भास्कर पाटील आणि भक्त तुकाराम कोकाटे हेही आले मळ्यात मुक्कामी. समर्थांची व त्यांच्या भक्तांची जेवणाची व्यवस्था स्वतः कृष्णाजी पाटील बघत आणि महाराजांचे जेवण झाले
की कृष्णाजी प्रसाद घेत असे. असो, आता या मळ्यातही एक दिवस 10-20 गोसावी आले फिरत फिरत. त्यांनी पण समर्थांची कीर्ती ऐकली होती. खरे खोटे बघण्यास ते गोसावी पण आले कृष्णाजींच्या मळ्यात. गोसावी कृष्णाजींना म्हणाले, आम्ही तीर्थयात्री आहोत. गंगोत्री, जमुनोत्री, केदारेश्वर, हिंगलाज, गिरनार, डाकोर ही सर्व क्षेत्रे आम्ही पायी पायी फिरून पाहिली आहेत. आता रामेश्वरी जात आहोत. रामेश्वराच्या अभिषेकासाठी आम्ही गंगोत्रीहून गंगाजलही आणले आहे. ब्रह्मगिरी गोसाव्यांचे आम्ही शिष्य आहोत. महासाधू ब्रह्मगिरी पण सोबत आहेत. तुझं भाग्य थोर म्हणून आम्ही आलो इथे. आम्हाला शिरापुरीचे जेवण द्या. जितका लागेल तितका गांजाही द्या. आम्ही 3 दिवस इथे राहू. 4थ्या दिवशी निघून जाऊ. तुम्ही तर या वेड्याला मळ्यात ठेवून घेतले. मग आम्हाला आसरा द्यायला का मागे पुढे बघता? आम्ही वैरागी आहोत. तुमची मर्जी असेल तर आमच्या ब्रह्मगिरी महाराजांचे प्रवचन ऐकायला येत जा तुम्ही पण. कृष्णाजींनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकले आणि म्हणाले, तुम्हाला शिरापुरी उद्या देतो. आता पिठलं भाकरी आहेत, त्याच घेऊन जा. आणि गांजा म्हणाल तर लागेल तितका मिळेल. कारण तिथे पत्र्याच्या सावलीत आमचा चालता बोलता कंठ नीळ बसला आहे. दुपारचे 2 वाजले होते. त्या गोसाव्यांनी कृष्णाजींनी दिलेल्या पिठलं भाकरी घेतल्या आणि महाराजांसमोरच विहिरीकाठी असलेल्या छपराखाली आपला मुक्काम ठोकला. जेवणं झाल्यावर ब्रह्मगिरी गोसाव्यांचे पोथीवाचन सुरू झाले. बाकी गोसावी ऐकू आले. गावातूनही काही लोक आले होते पोथी ऐकायला. भगवद्गीतेतील नैनन छिंदंती हा श्लोक ब्रह्मगिरींनी घेतला होता निरूपण करायला. माझ्या बालमित्रांनो, तो पूर्ण श्लोक आणि त्याचा अर्थ मी तुमच्या माहितीसाठी देत आहे. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः न चैनन क्लेदन्त्यंतापो न शोषयती मारुतः. अर्थ, आत्मा अमर अविनाशी आहे. त्याला कोणी मारू शकत नाही. त्याला शस्त्र, अग्नी, हवा कशाचेही भय नाही. असो, तर आता मूळ कथेकडे वळूया. ब्रह्मगिरी गोसावी या श्लोकावर निरूपण करीत होते. ब्रह्मगिरी दांभिक होते. आध्यात्मिक कोणताही अनुभव नव्हता. लोकांनी ते प्रवचन ऐकले आणि नंतर पत्र्याच्या सावलीत आपल्या महाराजांसमोर येऊन बसले. आपसात बोलू लागले. ब्रह्मगिरी गोसावी म्हणजे फक्त शब्दांची कसरत. इथे आपले महाराज तर स्वानुभवाचा पुरुष. लोकांच्या या बोलण्याचा काहीसा राग आला गोसाव्यांना. प्रवचन झाल्यावर सगळे गोसावी चिलिमीतून गांजा ओढू लागले. इकडे आपले महाराजही तेच करत होते. भास्कर पाटील महाराजांना गांजा भरून चिलीम देत होते. गांजा ओढत असताना एक ठिणगी महाराजांचे पलंगावरील गादीवर पडली. कोणाचेच लक्ष नव्हते. बघता बघता धूर निघू लागला व अकस्मात त्या पलंगाने 4ही बाजूने पेट घेतला. तो प्रकार बघून भास्कर पाटील धास्तावले. म्हणाले, महाराज लवकर उतरा खाली. पलंग 4ही बाजूनी पेटला आहे. हा पलंग सागवानी लाकडाचा आहे. पाणी टाकल्याशिवाय ही आग विझणार नाही. महाराज म्हणाले, भास्करा, हा अग्नी मुळीच विझवू नको. अहो ब्रह्मगिरी, या बसा या पलंगावर. तुम्हाला तर सर्व भगवद्गीता माहीत आहे. त्याच्या परीक्षेची वेळ आणली आहे भगवंताने. आत्ताच आपण प्रवचन केले नैनन छिंदंती या श्लोकावर. आता या पलंगावर बसून अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही हे सिद्ध करून दाखवा. जा जा भास्करा लवकर. ब्रह्मगिरी गोसाव्यांना आदरपूर्वक आण आणि बसव या पलंगावर माझ्याजवळ. ही समर्थांची आज्ञा ऐकून भास्कर पाटील धावतच गेले आणि ब्रह्मगिरींचा डावा हात पकडून आणले त्यांना महाराजांकडे. 4ही बाजूंनी पेटलेला पलंग, मोठमोठ्या ज्वाला निघत होत्या, तरीही महाराज शांतपणे बसले होते. कारण महाराजांची सत्ता अशी होती की अग्नीही त्यांना जाळू शकत नव्हता. अग्नीत बसून ही त्यांना साधा चटकाही बसू शकत नव्हता. मित्रांनो, गोसावी खूपच घाबरला होता. तो भीत भीत म्हणाला, मला नका नेऊ तिकडे. महाराजांचा अधिकार मला माहीत नव्हता. मी पोटभऱ्या संत आहे.
कोणताही अनुभव नाही मला. शिरापुरी खायला मी गोसावी झालो. मला क्षमा करा महाराज, तुम्हाला वेडा समजलो. आता मात्र शरण आलो, मला क्षमा करा, अभय द्या मला महाराज. मग सगळेच भक्त म्हणायला लागले, महाराज आपणास अग्नीपासून भय नाही हे खरे आहे, तरीही आमच्यासाठी आता खाली उतरा महाराज. तुम्हाला या स्थितीत बघून आम्हाला धडकी भरली आहे देवा. लोकांच्या विनंतीला मान देऊन महाराज खाली उतरले. महाराज उतरल्याबरोबर क्षणात तो जळता पलंग खाली कोसळला. जवळपास सर्वच जळला होता. जो भाग शिल्लक होता तो विझवला लोकांनी पाणी टाकून. ब्रह्मगिरीचा अभिमान गळून पडला. तो महाराजांचे वारंवार पाया पडून क्षमा मागू लागला. मग मध्यरात्री महाराजांनी ब्रह्मगिरीला उपदेश केला. तू आजपासून या चेष्टेला सोडून दे ब्रह्मगिरी. एकदा गोसावी बनून अंगाला राख लावली की मोठेपणा मिरवू नये, अनुभवाशिवाय काही बोलू नये. अशामुळेच आपल्या संस्कृतीचा घात होत आहे. जे जे मोठमोठे संत महात्मे होऊन गेले त्यांचे चारित्र्य बघ. उगा शिरापुरी खायला मिळते म्हणून भटकू नका, यात काहीच अर्थ नाही. महाराजांचा हा बोध ऐकून ब्रह्मगिरी विरक्त झाला. 3 दिवस राहणार होते ते, पण दुसरेच दिवशी अगदी पहाटेच कोणालाही न सांगता ब्रह्मगिरी आपल्या शिष्यांसह निघून गेले. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सगळ्या गावाला कळली. जो तो येऊ लागला तो जळका पलंग बघायला. असे आहेत आपले महाराज आणि अशा आहेत त्यांच्या अद्भुत लीला. इथेच संपला हा आपला 8वा अध्याय. आता पुढील आठवड्यात भेटू आपण 9व्या अध्यायासाठी. तोपर्यंत जय गजानन.